मला मगाशी एका स्टुडंटचा कॉल आला होता जो आपला महाराष्ट्रातलाच आहे, पण तो गेला हैदराबादला कोर्स करायला. आणि विषय त्याच्यासोबत असा झाला, तो सांगत होता 200 पोरं एकाच बॅचमध्ये आहेत. 15 दिवसाला बॅच स्टार्ट होते. प्रत्येक बॅचमध्ये 200 पोरं आहेत. फुल स्टॅक जावा, फुल स्टॅक पायथन, डेटा सायन्स खूप सारे कोर्स आहेत. तो मला म्हणत होता 10 महिने झालं कोर जावा ॲडव्हान्स जावा शिकतोय. 10 महिने झालं तेच चालू आहे. ॲडव्हान्स जावाचा काही पोर्शन आता संपत आलाय आणि याच्यात झालं काय कोर जावा. 10 महिन्यामध्ये कोर जावा आणि ॲडव्हान्स जावा. आता इथं चूक कोणाची आहे आय डोंट नो. त्याने सुट्ट्या घेतल्या का तिकडूनच त्याला एवढं लाईक 10 महिने झालं शिकवत आले तेच 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 ते, किंवा ब्रेक झाला काय काय झालं एक्स वाय झेड माहीत नाही आपल्याला. पण मला परिस्थिती काय सांगायची, 200 पोरं एका बॅचमध्ये. म्हणलं प्लेसमेंट किती जणांची होते, असं प्लेसमेंटची भीती वाटायला लागली. कारण आता 200 पोरं प्रत्येक बॅचला आहेत, 15 दिवसाला बॅच आहे. आणि प्लेसमेंट किती जणांची होते, तर तो म्हणला 200 मधले मॅक्स टू मॅक्स 5 ते 10 होत असतील. बाकीची पोरं असेच असेच म्हणजे आता तुम्ही समजून घ्याल ते अपेक्षा करतो. कारण तुम्ही जर बघितलं कॉम्पिटिशन खूप आहे. प्रत्येक बॅचमध्ये 200 तुम्ही 15 दिवसाला समजून जावा. महिन्यात 400 पोरांची बॅच होते, 20 प्लेस होतात. 380 काहीच नाही. स्टुडंटचे एफर्ट्स कमी पडत आहेत का मार्केटची सिच्युएशनच तशी आहे. तुमची मतं काय आहेत मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ आधी आणि जेव्हा 2.0 आपला नवीन यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला मिळेल. ऑलरेडी खूप साऱ्या गोष्टी मी कव्हर केल्यात, जे राहिले ते नक्कीच हळूहळू मी कव्हर करेन. थँक्यू.